राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा समिती जिल्हाध्यक्ष मी सुभाष विधाते शिर्डी प्रांत कार्यालय समोर मी आणि माझे सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी प्रांत कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। कारण असे आहे की 1 वर्षाचा कालावधीपासून राहता तालुक्यातील पिंपळस येथे शेती सदरात मोडत असलेल्या गट क्रमांक 294/3 या शेती सदरात मोडत असलेल्या जागेत विजय रवींद्र पिसे यांनी शासनाची कुठलीही परवानगी न घेता व शासनाचे नियम धाब्यावर ठेवत बहुमजली अनधिकृत इमारत उभी केली आहे। परंतु हा सर्व प्रकार माझ्या निदर्शनास आला। यामुळे मी माहितीचा अधिकार अधिनियम कलमान्वये सर्व माहिती घेऊन सर्व पुराव्यानिशी राहता येथील माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन पत्राद्वारे वेळोवेळी निदर्शनास आणून दिले, परंतु अद्याप देखील कुठल्याही प्रकारे कारवाई झालेली नाही। तसेच राहता येथील माननीय तहसीलदार साहेब यांना कारवाई संदर्भात विचारणा केली असता ते म्हणतात की प्रांत कार्यालय इथे पाठवले। अप्पर जिल्हाधिकारी यांना विचारले असता ते बोलतात तहसीलदार साहेब यांना पाठवले। मंडळ अधिकारी यांना कारवाई संदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले तहसीलदार साहेब यांना पाठवले। हा सर्व प्रकार 1 वर्षापासून चालू आहे। तसेच या बहुमजली अनधिकृत इमारतीचे अनधिकृत इमारत असल्याचे सर्व पुरावे असताना पाठीशी का घालत आहे असा प्रश्न आम्हाला पडला आहे। पण आमच्या माहिती मिळाल्याप्रमाणे या अनधिकृत इमारत मालक विजय रवींद्र पिसे यांच्या पत्नी रवींद्र सिद्धेश्वर पिसे हे श्रीरामपूर पंचायत समिती उपअभियंता असल्या कारणाने कारवाई होत नसावी। परंतु आपणास कळवू इच्छितो की गेल्या 3 दिवसात कारवाई नाही झाली तर आपल्या दालनासमोर सर्व पुराव्यानिशी दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल। ब्युरो रिपोर्ट आवाज जनतेचा न्यूज। मी राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा समिती जिल्हा अध्यक्ष अहिल्यानगर या व्हिडिओच्या माध्यमातून भ्रष्ट अधिकारी व त्यांच्या थ्रो चाललेला भ्रष्ट कारभार उघड करीत आहे। कारण असे की राहता तालुक्यातील पिंपळस गावामध्ये शेती सदरात मोडत असलेल्या गट क्रमांक 294/3 यामध्ये बहुमजली अनधिकृत इमारत निदर्शनास आल्याने मी माहिती अधिकार कलमान्वये अधिनियम सर्व पुरावे गोळा करून वेळोवेळी राहता येथील तहसीलदार साहेबांना निवेदन पत्राद्वारे निदर्शनास आणून दिलेले आहे। परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। त्यामुळे मी त्यांना या बहुमजली अनधिकृत इमारतीवर कारवाई संदर्भात विचारणा करण्यासाठी गेलो असता असे दिसून येते की त्यांच्या संगतमताने बहुमजली अनधिकृत इमारत उभी आहे। कारण असे आहे की मी दिनांक 24/3/2025 रोजी राहता तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलो असता माननीय नायब तहसीलदार साहेब यांच्याकडून माझ्या निवेदन पत्राला प्रत्युत्तर देण्यात आले की तुम्हाला तक्रार अर्ज चौकशी करता वरिष्ठ अधिकारी प्रांत साहेब यांच्याकडे पाठवण्यात आलेला आहे व आपण चालू केलेले उपोषण स्थगित करण्यात यावे व आपणास 5 ते 7 दिवसात कारवाई करण्यात येईल अशा स्वरूपाचे आश्वासन देण्यात आले। मी मान्य साहेब यांच्या विनंतीस मान देऊन उपोषण यांच्या म्हणण्यानुसार स्थगित केले। परंतु 10 ते 12 दिवसाच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसलेली नाही। त्यामुळे शिर्डी प्रांत कार्यालयासमोर दिनांक 8/4/2025 रोजी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे व ज्या अधिकाऱ्याच्या संगतमताने बहुमजली अनधिकृत इमारत उभी राहिली असे सर्व पुराव्यानिशी न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यात येईल। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।